नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. काल नांदणी गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असताना खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या प्रतिक्रियेत ही घटना अतिशय दुःखद असल्याचं सांगितलं. त्यांनी हातीनीला वनताराला घेऊन जाण्यापेक्षा गावात त्रास देणाऱ्या भटक्या कुत्र्यांना घेऊन जा, आम्ही त्यासाठी मदत करायला तयार आहोत, असं म्हणत पेटा या संस्थेला थेट उद्देशून त्यांनी टीका केली आहे. नांदणी गावातील 400 वर्षापूर्वीची हत्तीन पाळण्याची परंपरा वन विभागाच्या कारवाईमुळे मोडीत निघाली आहे. गावाची लाडकी हत्तीन माधुरी जंगलात हलवल्याने ग्रामस्थांच्यात नाराजी पसरली आहे. ही परंपरा आणि मठाशी असलेल्या हत्तीनीचे नातं वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई लढून माधुरीला परत आणणारच, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. महापालिकेत 85 लाख रुपयाचा न झालेल्या ड्रेनेज कामाचं बिल उचलल्याचा मोठा प्रकार उघड झालाय. संबंधित कंत्राटदाराने महापालिकेतील टक्केवारीची भांडाफोड करत सबळ पुरावे असल्याचा दावा केलाय. मात्र प्रशासनाने कंत्राटदारावरच खोट्या सह्या केल्याचा आरोप करत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या प्रकारामुळे महापालिकेतील कंत्राटदार, अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नार्को चाचणी करून साखळीतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, अशी नागरिकांच्यातून जोरदार मागणी होते. सरकारी नोकरी लावून देतो असं सांगत सातार्डे तालुका पन्हाळा येथील उदय वसंत शिंदे यांनी एका व्यक्तीकडून तब्बल 9,48,000 रुपये उकळले. या प्रकरणी भादवले तालुका हातकणंगले येथील तेजस चिमाजी पठाणे वय वर्ष 43 यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्ली येथे मंगळवारी खासदार शाहू छत्रपती यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट घेऊन कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्याची गरज पटवून दिली. यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा झाली असून शाहू छत्रपती यांनी आपल्या कार्यकाळातच हे बेंच सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. यावेळी माजी आमदार मालोजी राजेही उपस्थित होते. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कूर गावात एका महिलेने पतीपासून सुटका मिळवण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी विधी केलाय. चिठ्ठीसोबत काळी भावली, लिंबू व अघोरी साहित्य आढळून आले. चिठ्ठीत इतर 3 महिलांची नावेही आहेत. ग्रामस्थांना हा प्रकार अंत्यविधीत दिसून आला. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मी काही संत नाही, व्यासपीठावर बसूनच आमच्या पाठीत खंजीर खुपणाऱ्यांना आता कुठेही थारा मिळणार नाही, असा थेट आणि निर्भीड विधान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांनी कानेडीवाडीच्या बैठकीत केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यम फाउंडेशनच्या वतीनं उचगाव येथील कुमार व कन्या विद्यामंदिर शाळेमधील गरजू 17 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, पेन याच्यासह आवश्यक साहित्य देण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.